नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आज प्रसादची भटकंतीच्या एका नवीन आणि अतिशय खास भागात. आज आपण अशा ठिकाणी आले आहोत जिथे हवा निळी आहे, जिथे प्रत्येक श्वासात क्रिकेट आहे आणि जिथे आपल्या पलटण म्हणजेच मुंबई इंडियन्सचा जल्लोष आहे. मित्रांनो, मी उभा आहे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ गार्डनमध्ये, जिकडे मुंबई इंडियन्सने आयोजित केलाय द मिक्स मुंबई इंडियन्स एक्सपिरियन्स. हा केवळ एक इव्हेंटच नाही, तर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक मंदिर आहे. आज मी तुम्हाला या इव्हेंटच्या अशा कोपऱ्यात नेणार आहे जे पाहून तुमचे मन अभिमानाने भरून येईल. चला तर मग लगेच सुरू करूया आपली आजची भटकंती. मी जेव्हा जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये पोहोचलो तेव्हा पूर्ण परिसर ब्लूमय झाला होता. मुंबई इंडियन्स आणि बुक माय शो लाईव्हने मिळून केलेले हे आयोजन खरोखरच जागतिक दर्जाचे होते. एंट्री गेटवर दिसणारी द मिक्सची मोठी पाटी आणि मुंबई इंडियन्स नावाचा स्टॅच्यू बघून अंगावर काटाच आला आणि तिकडे होणारे कॉन्सर्ट बघून, म्युझिकचा आवाज पाहून मन धन्य झाले. तिथले वातावरण कसे होते, एका बाजूला म्युझिकचा होणारा कल्ला आणि दुसऱ्या बाजूला क्रिकेटचे गेम झोन आणि सगळीकडे निळ्या जर्सीतले फॅन्स. जणू काही संपूर्ण मुंबई तिचे अवतरली आहे. इव्हेंटमध्ये केवळ क्रिकेटच नव्हतं, तर फॅशन होतं, फूड पण होतं आणि एक म्युझिकचा जबरदस्त मिलाफ होता. BKC नावातच बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, पण तिकडचं जिओ गार्डन आणि तिकडे होणारे इव्हेंट खरंच जबरदस्त असतात. मी आलेलो होतो मुंबई इंडियन्स एक्सपिरियन्स घेण्यासाठी, पण हा एक्सपिरियन्स माझ्या जीवनात लाईफ टाईम अचीवमेंट बनला आहे. इव्हेंटचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे आपल्या लाडक्या म्हणजेच मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची एंट्री. मी ज्या दिवशी गेलेलो तेव्हा स्टेजवरून अनाऊन्समेंट झाली आणि नुकतंच मुंबई इंडियन्सचा कर्णधार द कुंफू पांड्या याचं आगमन झालं. आगमन झाल्यावर सर्व फॅन्स जसे जमा झाले की जणू एकदा फोटो काढून तो क्षण आपल्या जीवनातला अविस्मरणीय क्षण बनवू. पण टाईट सिक्युरिटीमुळे काहींना शक्य झाले, पण काहींना शक्य झाले नाही. थोड्याच वेळानंतर द ग्रेट कायरन पोलार्ड म्हणजेच मुंबई इंडियन्स संघातील बॅटिंग कोच नंतर जतीन सप्रूने त्यांची प्रेस मीट घेतली. कह देंगे वहीं पे तुम हम दिल से इस जगह पे छा जाएंगे हम दुनिया हिला देंगे हम. द ग्रेट हार्दिक पांड्याने आपला फ्लॅग रेस करून मी निघालो, ते म्हणजे ट्रकवर आपल्या खेळाडूंचं नाव लिहिणार होतो मुंबईचा राजा रोहित शर्मा, पण ते आधीच कोणीतरी लिहिलेलं. मग मी ठरवलं आपल्या तात्यांचं नाव लिहायचं, म्हणजे द कायरन पोलार्डचं. म्हणून मी तिथे लिहिलं पॉली तात्या म्हणून. एखाद्या फॅन मुवमेंटप्रमाणे मीही जे पेंट केलं स्प्रे पेंटनी, मी त्याबरोबर फोटो घेतला. मुंबई इंडियन्सचा ऑफिशियल बसचा क्रिएटर आणि ही बस आहे, ही बस. तर मित्रांनो, आता आपण वळत आहोत एक खास सेक्शनकडे, ते म्हणजेच MI डगआउट, जिथे आपल्याला पाहायला मिळेल IPL प्लेअरच्या जर्सीज, 9 चषक जे म्हणजे 5 IPLचे, 2 WPLचे आणि 2 चॅम्पियन्स लीग 2011 आणि 2013 मध्ये. त्यापूर्वी सर्वात आधी मुंबईचा राजा म्हणजेच रोहित शर्मा, त्याची ती बॅटिंग पोझिशन आणि चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास
रोहितने ज्या पद्धतीने या टीमला घडवलं ते या पुतळ्यावरून स्पष्ट दिसतं. त्या शेजारीच बुम बुम बुमरा आणि सूर्यकुमार यादव आणि नंतर कुंफू पांड्या यांचे पण पुतळे एकदम हुबेहूब आहेत की जणू ते आत्ताच हालचाल करीत असतात. आता आपण आलो आहोत MI डगआउट मध्ये. हे अगदी तसंच बनवलंय तसं तुम्ही वानखेडे स्टेडियमवर टीव्हीवर बघता. इथे बसून असं वाटतं की आत्ताच कोच जयवर्धने येतील आणि पुढची रणनीती सांगतील. या डगआउटच्या भिंतीवर मुंबई इंडियन्सच्या सर्व प्रमुख खेळाडूंच्या OG जर्सीज लावल्या आहेत. जर्सी नंबर 45 म्हणजेच रोहित शर्मा, नंबर 33 हार्दिक पांड्या, त्यानंतर जर्सी नंबर 93 जसप्रीत बुमराह आणि स्पेशल मेन्शन करायचं झालं तरच इंडियाचा करंट कॅप्टन T20 वर्ल्ड कप ज्यांनी जिंकून आणला तो म्हणजे जर्सी नंबर 63 द ग्रेट सूर्यकुमार यादव. प्रत्येक जर्सीला स्पर्श केल्यावर जाणवतं की या खेळाडूंनी किती मेहनत घेतली आहे. 2026ची ही नवीन जर्सी तुम्ही बघून स्वतः अनुभवू शकता. तुम्ही सुद्धा फोटो काढू शकता. जो अनुभव मी सध्या अनुभवतोय तो शब्दात सांगणं कठीण आहे. मंडळी, ही जागा आहे तिथे मुंबई इंडियन्सचा यशाचा इतिहास मांडलाय. एका बाजूला आहेत आपल्या लाडक्या मुंबईच्या राजाने म्हणजेच रोहित शर्माने जिंकवलेल्या 5 IPL ट्रॉफीज 2013, 15, 17, 19 आणि 2020 या 5 वर्षाच्या आठवणी या चषकांमध्ये सामावलेल्या आहेत. प्रत्येक ट्रॉफी मागे एक वेगळीच गोष्ट आहे. रोहित शर्माची ती कॅप्टन्सी आणि मलिंगाचा तो शेवटचा बॉल. पण थांबा, इथेच फक्त पुरुष संघाच्याच ट्रॉफी नाहीत. बघा, अभिमाने चमकत आहेत त्या 2 विमेन्स WPLच्या ट्रॉफीज. 2023 आणि 2025 मध्ये आपल्या महिला संघाने मैदान मारलं आणि सिद्ध केलं की मुंबईची मुलगी कुणापेक्षा कमी नाही. आणि इथे वरच्या बाजूला बघा, या आहेत 2 चॅम्पियन्स लीगच्या T20 ट्रॉफीज 2011 आणि 2013च्या त्या विजयाची मुंबई इंडियन्सला जागतिक स्तरावर एक वेगळीच ओळख मिळवून दिली. एकूण 9 ट्रॉफ्या एकाच वेळी पाहणं हे कोणत्याही क्रिकेट चाहत्यांच्या भाग्याचं लक्षणच आहे. दम लगाएंगे, मुंबई इंडियंस जान लगाएंगे, मुंबई इंडियंस जलवा दिखा देंगे हम, मुंबई इंडियंस